नमस्कार, मी दीनानाथ कावणेकर नियो चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपला पॉडकास्टचा विषय आहे पर्सनल फायनान्स. त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मिस्टर निलेश पाटील सर. यांचं MBA इन फायनान्स झालेलं आहे आणि 18 वर्षाचा तगडा फायनान्शियल इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की पर्सनल फायनान्ससाठी काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत आणि कसं आपली स्वतःची फायनान्शियल कंडिशन सुधारली पाहिजे. तर नमस्कार निलेश सर. नमस्कार. सगळ्यात पहिला तुमचं स्वागत. माझा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला. एक सर्वसामान्य सगळ्या लोकांचं कॉमन गोष्ट लक्षात घेतली असता, जर आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर त्या माणसानं पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे? आता जर का त्याला आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारायची असेल किंवा उंचावायची असेल तर पहिल्यांदा आपण बघतो की जो महिन्याचा त्यांचा जो काही इन्कम असतो तर त्याच्यातून ते जे काही खर्च करतात ते पहिल्यांदा लिहून ठेवले पाहिजेत. लिहून ठेवण्याचं कारण असं की जर का तुम्ही ते लिहून ठेवले तर तुम्हाला आपले अनावश्यक खर्च कुठे होतात हे समजतं आणि जे अनावश्यक खर्च कुठे होतात हे समजलं तर ते आपण नेक्स्ट मंथपासून ते थांबवू शकतो किंवा कमी करू शकतो. ओके. मग त्या दृष्टिकोनातून जर पैशाचं नियोजन करायचं असेल, एखाद्या व्यक्तीचं एक्स अमाऊंट सॅलरी असते किंवा इन्कम असतं, तर त्याचं व्यवस्थित नियोजन करण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांना स्ट्रक्चर केलं पाहिजे आपलं इन्कम किंवा फायनान्स? जर का त्यांना पैशाचं योग्य नियोजन करायचं असेल तर अकाउंटिंगमध्ये एक फॉर्म्युला आहे. त्यानुसार त्यांनी जर का पैशाचं नियोजन केलं तर ते बऱ्यापैकी अचूक राहतं आणि त्यांचा पर्सनल फायनान्स किंवा फायनान्शियल फ्रीडमसाठी ते उपयोगाचं असतं. तर त्यांनी काय केलं पाहिजे की पहिल्यांदा त्यांचा पगाराचा म्हणजे 100% पगाराचे 15 ते 20% ही पहिल्यांदा सेव्हिंग केलं पाहिजे. आपल्या सगळ्यात चुकीच्या सवयी काय असतात की आपण पहिल्यांदा खर्च करतो आणि नंतर सेव्हिंग करतो जर का उरले तर तसं न करता पहिल्यांदा सेव्हिंग केलं पाहिजे. 15 ते 20% तुमच्या पगाराच्या पहिल्यांदा सेव्हिंगमध्ये गेले पाहिजेत. त्यानंतर पुढचे जे 30% आहेत ते तुमचे ज्या काय लायबिलिटीज असतील, देणी असतील, कर्ज असेल तर त्यासाठी तुम्ही ते वापरले पाहिजेत. आणि त्यानंतर जे 40% परत, आता हे 50% झाले, 40% तुम्ही तुमच्या पर्सनल नीड म्हणजे घर चालवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्याच्यासाठी खर्च केला पाहिजे आणि 10% खर्च हा तुम्ही तुमच्या स्वतःवर केला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी, घरच्यांच्या आनंदासाठी, यासाठी तुम्ही 10% हे शिल्लक ठेवले पाहिजेत. जर का लोन्स जास्ती असतील तर तुम्ही गुंतवणुकीला एक 5% ते 10% हिस्सा वापरू शकता किंवा 10% जे स्वतःसाठी ठेवलेले आहेत त्याच्यातला 5% हिस्सा पण वापरू शकता. पण त्याच्यावर जाता कामा नये, नाहीतर तुमचं आर्थिक गणित बऱ्यापैकी कोलमडतं. ओके, ठीक आहे. कारण की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं की हल्ली मोबाईलपासून ते पूर्णपणे लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीत, ट्रिप इव्हन, ते पण EMIवर सगळं मिळतं. त्यामुळे लोकांना EMIची सवय लागली आहे. त्यामुळे EMIs भरपूर आहेत. इन्कमच्या दृष्टीनं ते मॅनेज करणं अवघड जातं. तर त्याच्यासाठी थोडक्यात एक काय सोल्युशन? कारण की कॉमन जर लक्षात घेतलं की त्याचं इन्कम जे आहे त्याच्यापेक्षा मोस्ट ऑफ लोकांचं एक्सपेन्स जास्त आहे, तर त्या केसमध्ये कसं त्यांनी मॅनेज करावं? आता त्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर ते त्यांच्या पूर्णतः स्वतःच्या कंट्रोलवर अवलंबून आहे. कारण की हौसेला म्हणून नसतं, त्यामुळं ते हौस करत असतात. पण एक साधं उदाहरण देतो की एखाद्या व्यक्तीला जो एक 15-20 हजार कमवतो आहे, कुठंतरी सर्व्हिस करतो आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट कर म्हटलं, SIP कर म्हटलं किंवा थोडे पैसे साठव म्हटलं तर तो साठवत नाही. आणि तोच व्यक्ती जर त्याचा फोन पडला किंवा खराब झाला तर तोच लगेच फोन बदलायला जातो आणि तो EMIवर घेतो. हे कशामुळे झालं आहे? तर इझी फायनान्स अवेलेबल झाला आहे त्याच्यामुळे झालं आहे. तर लोकांनी इझी फायनान्सकडे न वळता तीच जर का गोष्ट साठवून घेतली आणि आधीची जी आपल्या पूर्वीच्या लोकांची सवय होती की बाबा माझ्याकडे ज्यावेळेला पूर्ण पैसे जमा होतील, साठवतो थोडे 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 आणि मग घेतो, ती सवय जर का लावली तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबू शकतील. नाहीतर तुम्ही जर का इझी फायनान्सच्या जाळ्यात घेतला तर तुम्ही डेप ट्रॅपमध्ये पूर्ण फसता. म्हणजे आणि ते थांबवायचं असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय आहे की तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट ही वाढवत राहिली पाहिजे पहिल्यापासून. म्हणजे आपण इथं ती म्हण परफेक्टली यूज होते की हंतून बघून पाय पसरावे. बरोबर. काही वेळेला ह्याच्यात अपवाद येतात की आपण हंतून वाढू, पण ते प्रॅक्टिकली पहिला कंडिशन सुधारण्यासाठी आपण हंतून बघूनच केलं पाहिजे. बरं, आता तुम्ही विषय काढला होता इन्व्हेस्टमेंटची, तर ते इन्व्हेस्टमेंट कशी स्टार्ट करावी एखाद्यानं? माझं म्हणणं आहे एखाद्याने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करण्यासाठी
त्याला जसं आपण शिक्षण देतो डिग्रीपर्यंत, तसं त्याला इन्व्हेस्टमेंटचंही शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंटचं शिक्षण म्हणजे डायरेक्ट शेअर मार्केट नव्हे, तर इन्व्हेस्टमेंटचे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, जे FD स्वरूपात असतील, रिकरिंग स्वरूपात असतील किंवा म्युच्युअल फंड स्वरूपात असतील. तर सुरुवातीला काय केलं पाहिजे की एखाद्यानं म्युच्युअल फंडपासून स्टार्ट केलं पाहिजे. म्हणजे अगदी तो कॉलेजला जरी असला तरी वडिलांनी त्याला एक सवय लागावी म्हणून सुरुवातीला एक थोडी SIP चालू करून द्यावी. म्हणजे काय होतं की त्याला ते 4 वर्ष 5 वर्षात ती SIP कशी वाढते ह्याचं एक ज्ञान होतं आहे, की कळतं आहे की बाबा आपण जर का सेविंग केलं तर पैसे कसे वाढू शकतात. आणि ते त्याला कळालं तर ज्यावेळेला त्याला नोकरी लागते त्यावेळेला त्याला आपोआप सवय लागते की आपले पैसे हे सेविंग करण्याकडे त्याचा कल जास्त असतो. तर ते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून त्यानं थोडं सेव्ह करत गेला तर त्याला सवय लागते, आणि सवय लागली की नंतर तो पैसे सेव्ह करायला लागतो आणि त्याला बऱ्याचशा अडचणी त्याच्यानंतर कमी होतात. ओके, बरोबर आहे. तर आता म्युच्युअल फंड्स रिलेटेडच माझा पुढचा क्वेश्चन आहे की किती प्रकारचे म्युच्युअल फंड असतात, कारण की म्युच्युअल फंड भरपूर प्रकारे आहेत, लोकांना TV वर बघतात, पण तू स्टार्ट कसं करायचं एक्झॅक्ट थोडंसं नॉलेज तुम्ही जर दिलात तर बरं पडेल. आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आता बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जे डायरेक्ट म्युच्युअल फंड सजेस्ट करतात, पण मी सांगेन की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना कधीही एखाद्या आर्थिक सल्लागाराच्या थ्रू व्यवस्थित प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे जो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की तुमचं रिस्क ॲपेटाईट बघेल, तुमची क्षमता बघेल, तुमचं पुढचं भविष्य बघेल, गोल सेट करेल, त्यानुसार तो तुम्हाला फंड्स गाईड करेल. आता म्युच्युअल फंडमध्ये बरेचसे प्रकार येतात. काही ब्लू चिप फंड असतात म्हणजे जे निफ्टी 50च्या 50 कंपन्यामध्ये गुंतवतात. दुसरा आला थीमॅटिक फंड. थीमॅटिक म्हणजे एखादी थीम असते त्याला अनुसरून तिथं इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे ते फंड मॅनेजर ठरवतो की बाबा ह्याचा रेशो एवढा आहे, ह्याच्यामध्ये स्मॉल कॅपमध्ये एवढे टाकायचे आहेत, लार्ज कॅपमध्ये एवढे टाकायचे आहेत, याच्यात एवढे टाकायचे आहेत. आणखीन एक प्रकार असतो फंड ऑफ फंड. फंड ऑफ फंड म्हणजे तो फंड मॅनेजर वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला फंड ऑफ फंड म्हणतात. त्यानंतर असतात डेट म्युच्युअल फंड. डेटमध्ये कसं असते कर्ज रोखे जे म्हणतो आपण, की जे सरकारी कर्ज रोखे असतील किंवा इतर कंपन्यांचे कर्ज रोखे असतील, तर म्युच्युअल फंड तुमचा जो काय म्युच्युअल फंडचा तो हे असेल फंड मॅनेजर, तो काय करतो फंड मॅनेजर की त्या वेगवेगळ्या कर्जरोख्यांमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतो. ती जरा सेफ इन्व्हेस्टमेंट असते बऱ्यापैकी, तिथं परतावा कमी असतो पण सेफ असते. त्यानंतर सेक्टोरियल असतं. तर सेक्टोरियल म्हणजे काय, तर फार्मा सेक्टर आलं, तर बँकिंग सेक्टर आलं, IT सेक्टर आलं. अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तो फंड मॅनेजर काय करतो, तर त्या नावानं फंड तयार करतो आणि त्या वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्यांमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करतो. ह्याला सेक्टोरियल फंड म्हणतात. फ्लेक्झी कॅप फंड असतात. फ्लेक्झी कॅप म्हणजे त्या फंड मॅनेजरला फ्लेक्झिबिलिटी असते की 80-20% तो जाऊ शकतो. म्हणजे 80% मार्केटला, 20% डेपला. परत आणखीन मल्टी कॅप म्हणून असतात. मल्टी कॅप म्हणजे वेगवेगळ्या कॅपिटलायझेशनच्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येते. मल्टी असेट फंड असतात. मल्टी असेट म्हणजे वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये. म्हणजे आता कसं असतं की शेअर मार्केटमध्ये पण टाकणार, स्मॉल कॅपमध्ये पण टाकणार, मिड कॅपमध्ये टाकणार, परत गोल्ड सिल्वरमध्ये टाकणार, कमोडिटीमध्ये टाकणार. असं ती त्या फंड मॅनेजरची अथॉरिटी राहते की ह्याप्रमाणे तो वेगवेगळ्या असेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्यामुळे त्याला मल्टी असेट फंड म्हणतात. तर असे म्युच्युअल फंड बरेच आहेत. काय होतं की बऱ्यापैकी लोक काय करतात की ऑनलाईन बघतात आणि डायरेक्ट मागच्या परफॉर्मन्सवर जातात. पण दरवेळेला तेच सेक्टर तेवढं परफॉर्म करेल याची काय गॅरंटी नसते. त्यामुळं जर का एखाद्या आर्थिक सल्लागाराच्या अंडर जर का तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट केला तर तो तुम्हाला प्रॉपर गाईड करतो आणि तुम्हाला सांगतो की या फंडमध्ये आता इथून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि म्युच्युअल फंडचे रिटर्न दिसायला तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 वर्षाचा कालावधी लागतो. तेवढे वर्ष तुम्ही थांबला तर तुम्हाला रिटर्न हे चांगले भेटतात. पण लोकांच्या चुका काय होतात की लोक डायरेक्ट ऑनलाईन करतात, मग 2-2, 3-3 वर्ष तो फंड नाही परफॉर्म केला तर मग परत दुसरीकडे वळतात, तिथं नाही झालं तर परत तिसरीकडे वळतात. मग याच्यामध्ये काय होतं, त्यांचा वेळ जातो. आणि जर का तो गेलेला वेळ आहे ना, तो कुठला म्युच्युअल फंड ॲडवायझर किंवा ती व्यक्ती परत आणू नाही शकत. त्यामुळं जर का एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या थ्रू जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही चांगली वाढते. डेफिनेटली, बरोबर. मग तसं आता
म्युच्युअल फंडचं झालं आपण बघितलं, तर शेअर मार्केटबद्दल थोडीशी माहिती सांगा की कसं शेअर मार्केटमध्ये एक लोकांना इंटरेस्ट असतो किंवा एक थ्रिल असतं की बाबा फास्ट मिळवू आपण आपल्या जीवावर मिळवू, तर त्याच्याबद्दल जर असं तुमचं काय मत असेल? आता शेअर मार्केट हे सगळ्यात जास्ती वाढलं आहे ते कोरोनानंतर, कारण की कोरोना काळात सर्वच व्यवसाय ठप्प होते. पण शेअर मार्केट हा असा एक सोर्स होता की जो ऑनलाईन सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि घरी बसून केलेला आहे. त्यामुळं ऑनलाईन त्यावेळेला जे मार्केट पडलं ते 3 महिन्यासाठीच पडलेलं होतं, पण वाढताना फास्ट वाढलं. त्यामुळं लोकांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे फास्ट वाढले. त्यामुळं लोकांचा असा ग्रह झाला की शेअर मार्केटमध्ये फास्ट पैसा मिळतो. ओके. पण तसं काही नाही आहे. जर का तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली किंवा ट्रेडिंग केलं तर तुमचे पैसे जाण्याचे चान्सेस जास्ती असतात. म्हणजे ऑलमोस्ट आता सेबीचंच एक नोटिफिकेशन येतं की 100 पैकी 90% लोक लॉसमध्ये आहेत आणि 10%च प्रॉफिटमध्ये. ओके. तर ते 10% जर का तुम्हाला प्रॉफिटमध्ये राहायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ते शिकलं पाहिजे. बरोबर. ते शिकलं नुसतं बाबा शिकून पण चालत नाही, शिकल्यानंतर एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. जनरल थिंकिंग कसं असतं आपल्याला की बाबा आपण एखादा कोर्स करतो, 2 कोर्स करतो, काहीतरी यूट्यूब व्हिडिओ बघतो आणि आपल्याला वाटतं की आता आपल्याला जमलं आणि आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायला चालू करतो. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग असतं शेअर मार्केटमध्ये. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग हे फार रिस्की असतं. ओके. ते तुम्ही एक्सपर्टच्या गायडन्स अंडर जरी केला तरीसुद्धा लॉसेस होण्याचे चान्सेस हे असतातच. ओके. पण हे लोकांना पटत नाही. ओके. त्यामुळं ते ट्रेडिंग अंदाधुंद करत सुटतात. मग पहिला काही वेळेला तो त्यांना प्रॉफिट होतोही नाही असं नाही, पण नंतर मग हेवी लॉस व्हायला चालू होतात. कारण की लॉट साईज वाढलेली असते, रिस्क ॲपेटाईट त्यांनी बघितलेलं नसतं, प्रॉपर सिस्टीम नसते, त्यामुळे फार मोठे लॉसेस होतात. तर माझं सांगणं असं आहे की तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटकडे वळण्याच्या आधी पहिल्यांदा शिकून घ्या. शिकायचं म्हणजे काय, आता एखादा माणूस शिकवतो म्हणजे तो नुसतं जस्ट त्याला टर्म्स कंडिशन सांगत नाही किंवा त्यातले हे सांगत नाही की तुम्हाला फक्त कॅन्डलस्टिक म्हणजे काय, मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय, MACD ते कधी आणि ती शस्त्र आहेत ती कधी आणि कशी वापरायची. आणि हा तो जो कोण शिकवणार आहे हा त्याच्या एक्सपिरियन्सवर अवलंबून असतो. तर तुम्ही त्याच्या एक्सपिरियन्स जेवढा त्याला जास्त एक्सपिरियन्स तेवढे त्याची शस्त्र वापरण्याची कला चांगली. डेफिनेटली. तर असा प्रकार असतो. आता शेअर मार्केटमध्ये पण एक इन्स्ट्रुमेंट असं आहे की ज्यामध्ये पैसे बुडत नाहीत. अच्छा. तर इन्स्ट्रुमेंट जुनंच आहे, फक्त आम्ही ते थोडंसं रिडिफाईन केलेलं आहे. ओके. तर म्युच्युअल फंडचं ट्रेडिंग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आपण म्युच्युअल फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतो ती सिस्टमॅटिकरित्या आपण इन्व्हेस्टमेंट करतो ते वेगळी प्रकार आहे. लमसम अमाऊंट असेल तर जर का तुम्ही त्याचं ट्रेडिंग केला. ओके. एखादं एक्झाम्पल दिलं तर बरं पडेल. त्यावर 1 लाखाचं घ्या, 2 लाखाचं घ्या, असं काही. ओके. आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर निफ्टी आणि बँक निफ्टी. आता बँक निफ्टी आणि निफ्टीत जर का डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेड करायचं झालं तर ते फार रिस्की आहे. बरोबर. ओके. तर तेच 1 लाख रुपयानं जर का तुम्ही निफ्टी बीजमध्ये म्हणजे अंडरलाईन असेट निफ्टी बीज ओके त्याच्यामध्ये जर का त्याला ट्रेडिंग केला तर ते फारच तुम्हाला सेफ आणि पैसे देणारं ठरतं. आता जनरल आपण बघतो की आपल्याला म्युच्युअल फंडला ROI जो पडतो ते 5 वर्षात 12% ते 15% ते जास्तीत जास्त 18%. अगदीच मार्केट चांगलं असेल नशिबानं तर 18% जाऊ शकतो. ओके. तेच तुम्ही ETF म्हणजे हे निफ्टी बीज बँक बीज काय ETF मीन्स एक्सचेंज ट्रेडेड फंड. राईट. तर त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग केला तर तुम्हाला जो ROI आहे तो 20 ते 25% सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याच्यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं असतं तर टेक्निकली सपोर्ट रेजिस्टन्सच्या बेसवर तुम्ही जर का निफ्टी बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर तुमची इन्व्हेस्टमेंट तिथून आता निफ्टीची ॲव्हरेज जी व्होलॅटिलिटी असते महिन्याची ती एक 3-4% असते. क्वचितच ते 5-6%, 7% जाते. पण ॲव्हरेज 2-3%, 4%पर्यंत व्होलॅटिलिटी असते. तर तुम्ही अगदी सपोर्ट रेजिस्टन्स किंवा बाकीच्या टर्म्स वापरून जर का इन्व्हेस्टमेंट त्यात ट्रेडिंग केला तर तुम्हाला 2 ते 3% हे महिना तुम्ही मिळवू शकता. हे डिपेंड्स अपॉन तुमच्या एक्सपिरियन्सवर अवलंबून असेल, ना की दरवेळेला मिळतीलच. हां, असं पण होईल की तुम्ही सपोर्टला घेतला आणि तिथनं सपोर्ट तोडून खाली गेलं मार्केट तर डाऊन साईड पण त्याची प्रोटेक्टेड असते. आता डाऊन साईड प्रोटेक्टेड म्हणजे काय तर आत्तापर्यंत जर का तुम्ही अनुभव घेतला तर टोटल राईटच्या 15 ते 20% मार्केट हे पडतं. चुकून धरून चला की तुम्ही टॉपलाच बाय केलं
तर तुमचं व्हॅल्युएशन जास्तीत जास्त 15 ते 20% खाली येऊ शकतं. आणि जसं मार्केट कव्हर होतं तसे तुमचे पैसे कव्हर होतात. पण तेच एखाद्या स्टॉकविषयी नाही सांगता येत. चुकून जर का मोठ्या लेवलला अडकला तर 50-50% पण वॉशआउट होतात, 80% पण होऊ शकतात. त्यामुळं निफ्टी बीज बँक बीजमध्ये तुम्हाला ट्रेडिंग ही सेफ राहतं ETF-मध्ये. ओके 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 ओके. अच्छा, मग शेअर मार्केटमध्ये तुमचं हे की इनिशियली करत असेल, जर नॉलेज नसेल किंवा सेफली करायचं असेल तर निफ्टी बीजमध्ये ट्रेडिंग करतो हे कधी हे राहील. आता ॲडवायझर आता तुम्ही एक ॲडवायझर आहात, बरोबर आहे. एक ॲडवायझर तर एखाद्या पर्सनला जेव्हा तुम्ही ॲडवाईज करता की ते कशा पद्धतीने तुम्ही साधारण प्लॅन करता, त्या व्यक्तीचं टार्गेट्सच्या अकॉर्डिंग वगैरे तुम्ही प्लॅन करत असाल, बरोबर आहे. कारण की काहींचं मुलांचं एज्युकेशन असेल, मेडिकलचं हे असेल किंवा अर्ली एज रिटायरमेंट असेल, घराचं असेल, असं काही असू शकतं. तर त्याच्या संदर्भात एखादी सक्सेस स्टोरी जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही शेअर करा. आता त्या बाबतीत सक्सेस स्टोरी म्हणायचं झालं तर कसं होतं, जनरली माझे क्लायंट आहेत त्यांना आम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये फार म्हणजे हेवी लॉसेस झालेले होते त्यांचे. त्यांना आम्ही नंतर स्टॉक ट्रेडिंग नंतर ETF ट्रेडिंगवर शिफ्ट केलं. आता लास्ट इयर त्यांचा टोटल म्हणजे ह्याच्या आधीचे जे रिटर्न भरत होतो ते लॉसेस भरत होतो, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचे म्हणा किंवा इतर ट्रेडिंगचे. पण लास्ट इयर त्यांचा पहिला रिटर्न होता तो प्रॉफिटचा भरला गेला 3.5 लाख रुपयाचा. आणि ह्या वर्षी जर का तुम्ही 25-26चं जर का बोलला तर आत्ता त्यांचा नेट प्रॉफिट कॅशमध्ये ETF ट्रेडिंगमध्ये राऊंड अबाउट पर्सेंटेजमध्ये मी बोलतो कारण की ह्याच्यात बोलणं चुकीचं आहे, बरोबर आहे. तर आता 60% त्यांचा प्रॉफिट आहे, 60. आणि निफ्टीनं आत्ता म्हणजे मागच्या वर्षात पूर्ण अजूनही निगेटिव्ह रिटर्न दिलेले, निगेटिव्ह ऑर समथिंग 1 to 2%, 3%. तर त्या काळात आम्ही 60% गेलो. कशामुळं तर फक्त आणि फक्त ETF ट्रेडिंग केल्यामुळं. अच्छा 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 ओके. तर आता आपलं बरंचसं म्युच्युअल फंडबद्दल झालं, शेअर मार्केटबद्दल झालं. आता बॅक टू आपण याच्यावर येऊ की सर्वसामान्य लोकांचं की त्यांना पैशाचं नियोजन कुठल्या पद्धतीनं केलं पाहिजे, म्हणजे एक्सेस पैसा कुठं जातो किंवा ते कसं. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय आहे की आहे ते पैसा किंवा आहे तो फ्लो त्याला ॲनालाइज करणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा की कसं त्यानं म्हणजे डे 1 म्हणू आपण, कशी त्यानं सुरुवात करावी की इन्व्हेस्टमेंट तर नंतरची गोष्ट राहिली. पहिला आहे ते पैसे 4 पैसे कसे राहायचे, सेविंग झालं पाहिजेत, तर ते थोडं सांगा. कसं आहे, त्यांनी पहिला महिन्याचे जे त्यांचं बजेट आहे आणि जे एक्सपेंडिचर आहे म्हणजे एक्सपेन्स करतात ते पहिल्यांदा लिहून काढलं पाहिजे. डे टू डे ज्या वेळेला ते लिहायला चालू करतील त्यावेळेला त्यांना कळेल की जे एक्सेसचा जो पैसा आपण म्हणजे आता काही सबस्क्रिप्शन असतात मोबाईलवर आपण ते चालू असतात, ते आपोआप पैसे कट होऊन जात असतात. ते आपल्याला माहीत नसतं किंवा त्याची गरजही नसते तरी पण आपण ते पैसे देत असतो. तर ते लक्षात येईल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ऑनलाईन पेमेंटच्या पेक्षा ऑफलाईन पेमेंट म्हणजे कॅश पेमेंट करावं असं मला वाटतं वैयक्तिक. कारण की ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्हाला तो फील राहत नाही, तुम्ही नुसतं दनादन ऑनलाईन पेमेंट करत राहता. तर त्याच्याऐवजी महिन्याचा पगार किंवा महिन्याचं जेवढे काही एक्सपेन्सेस अंदाजे आहेत ते त्यांनी कॅश करावेत आणि ते कॅशमध्ये पे करायला चालू करावं. कॅशमध्ये पे केल्यानं काय होतं की आपण ज्यावेळेला हातानं पैसे द्यायला चालू करतो त्यावेळेला त्या पैशाची किंमत आपल्याला कळते आणि जे आपण पे करतो आहे ते जर का अननेसेसरी असेल तर आपण तिथंच आपलं मन आपल्याला सांगतं की ते स्टॉप करा. त्यामुळं ह्या गोष्टी हळूहळू कमी होतात. त्यामुळे कॅश पेमेंट जर का ते करायला लागले, आता ऑनलाईनचा जमाना आहे, गव्हर्नमेंटनं पण सांगितलं आहे, पण ह्या जर का तुम्हाला हे थांबवायचं असेल तर तुम्ही कॅश पेमेंट थोडी केली पाहिजे. बेसिकली कंट्रोल करायचं असेल, हा शब्द इथं जास्त हे होतं की बरोबर खर्च कंट्रोल करायचा. कित्येक वेळेला काय होतं की 5 रुपये 10 रुपये आपण जाता जाता UPI करून देतो, पण तू जर कधीतरी बघितलं आपण आज दिवसात किती केलं तर 100-150च्या वरती आकडा गेलेला असतो आणि तो आपल्याला ते नोटीस होत नाही. बरोबर नाही, खूप चांगला पॉईंट आहे. तर ओव्हरऑल आजच्या ह्याच्यामधून बरंचसं नॉलेज मिळालं माझ्या व्ह्युअर्सना, पण बेसिक नॉलेज तरी ॲटलिस्ट श्री गणेशा करण्यासाठी तरी नॉलेज हे झालं असेल, मिळालं असेल असं आपण गृहीत धरू. आणि एक पॉईंट लक्षात आला म्हणून विचारतो की
एखादी छोटीशी एक्सरसाइज फायनान्स रिलेटेड जी प्रत्येकानं फायनान्स फ्रीडम म्हणा किंवा पर्सनल फायनान्स बॅलन्स करण्यासाठी म्हणा जी करून बघावी, त्या एक्सरसाइजमुळं त्यांना थोडंसं डिफरन्स कळेल अशी एखादी एक्सरसाइज असेल तुमच्याकडे तर ती सजेस्ट करा आपल्या व्ह्यूअरसाठी. काय म्हणला तुम्ही? एखादी एक्सरसाइज जी पर्सनल फायनान्ससाठी त्यांना अंदाज येण्यासाठी, लाईक कसं की डेली तुम्ही 10 रुपये सेव्ह करा, एखादा डब्बा करा, असं काहीतरी एक्सरसाइज जर तुमच्याकडे असेल ती तुम्ही सजेस्ट करा. ओके. आता जर का ती लोक जर का व्यापारी असतील तर जनरली पिग्मी भरतात. हो. तर सगळेच व्यापारी पिग्मी भरत असतात त्यांच्या पर्सनल नीडसाठी पुढच्या. तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी पिग्मी न भरता डेली SIP हा एक पर्याय असतो. ओके. तर ते जर का डेली SIP केली तर त्यांचे पैसेही वाढू शकतात चांगल्या पद्धतीनं आणि ते सेव्हही होऊ शकतात. ओके. आणि ॲटोमॅटिक कटिंगनं त्यांना एक सवय लागते की बाबा तो पैसा तिथं ठेवला पाहिजे आणि ते कटिंग होऊन जातात राईट. आणि आपल्याला ते पैसे साठतात. अच्छा. आता ज्यांचं महिन्याचं आहे त्यांनी सुरुवात छोट्या अमाऊंटनं जरी केली तरीसुद्धा बरंचसं आपण अचीव करू शकतो. जे अननेसेसरी जे खर्च करतात जे लक्षात येतात आपल्याला, जी सबस्क्रिप्शन म्हणा किंवा मोबाईल रिचार्ज म्हणा. आता बरेचसे लोक दुसरा सेकंड फोन वापरत नाहीत, काय काय ज्यांच्याकडे 3-3, 4-4 सिम असतात. राईट. तर ते कट डाऊन केले आणि तोच महिन्याचा रिचार्ज अच्छा तुम्ही सेव्ह केला ओके तरीसुद्धा चालू शकतं. हो. हां, एक छोटी सुरुवात करायला चांगला हां, पर्याय. छोटी सुरुवात. कारण की आपण अननेसेसरी 2 सिम सगळ्यांच्याकडेच असतात जनरली, पण दुसरं सिम हे वापरलं जात नाही Right. बऱ्याच प्रमाणात. राईट. पण तरीही त्याचा वर्षाचा 3-3.5 हजार रुपयाचा रिचार्ज असतो. हो. मग तो जर का तुम्ही कट डाऊन केला तर ती 3-3.5 हजार रुपये वाचू शकतात ना हो. वार्षिक. Definitely. असे घरात दोघांचे असतात, नवरा बायकोचे. जर का कोण मोठा मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांच्याही असतात. राईट. म्हणजे ॲव्हरेज वर्षाला नाही म्हणायला गेलं तर एका घरातनं 7 ते 10 हजार रुपयेपर्यंत एक्स्ट्राचे सेव्ह होऊ शकतात. डेफिनेटली. जसं पूर्वी काय होतं की सगळ्या घरामध्ये एक टेलिफोन असायचा किंवा एकच TV असायची, त्यामुळे सबस्क्रिप्शन तेवढे लिमिटेड होते. बरोबर. आता प्रत्येकाचे फोन वेगळे, प्रत्येकाच्या फोनवरचे सबस्क्रिप्शन वेगळे. कोण हॉटस्टार घेतं, कोण नेटफ्लिक्स वापरतं, कोण आणखीन जिओ सावन, हे अन्य आहेत मल्टिपल. हे अगदी त्यांचे 99 रुपयेपासून आहेत, परंतु ते 99 असं करत 10 सबस्क्रिप्शन आपण घेतले तर अननेसेसरी 1000 तिथे गेलेले असतात. तर त्याच्यावर थोडंसं लोकांनी जर हे केलं तर कंट्रोल होण्यासारखं आहे. बरं, आता प्रत्येकाकडं तुम्ही नाही आहात किंवा प्रत्येकजण येऊन तुम्हाला भेटू शकत नाही. बरोबर आहे. आपण तुमच्याबद्दल तुमचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे आपण व्हिडिओमध्ये स्क्रीनवर वगैरे देऊ, परंतु पर्सनल फायनान्सचं जर त्याला लर्निंग करायचं असेल तर कुठल्या पद्धतीनं त्यानं कुठल्या टाईपचं बुक वाचावं किंवा कुठले टाईपचे व्हिडिओज बघावेत किंवा असं काही असेल तर तुम्ही आता वर्बली पण सांगा. आपण हवं तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकू, जेणेकरून लोकांना ती मदत होईल. आता पर्सनल फायनान्सवर बुक आणि बाकीच्या गोष्टी वाचण्यापेक्षा मी जो फॉर्म्युला दिलेला आहे मंथली सेव्हिंगचा, अगदी साधी सोपी गोष्ट आहे, तेवढा जरी फॉलो केला. जनरली आपल्याला आपला पगार माहीत असतो, आपल्या लोनचे हप्ते माहीत असतात. हो. एवढं जरी काढले सेपरेट, समजा एखाद्याचा पगार 20,000 आहे, त्याच्यामध्ये माझा लोनचा हप्ता 5,000, 6,000 जातो आहे, मला घरात किती द्यावे लागतात ते जर का काढलं आईवडिलांना किंवा त्याचं घर चालवायला, एवढं जरी बाजूला काढलं अच्छा तरीसुद्धा त्याला समजेल. काय होतं आत्ताच्या पिढीमध्ये की लोनचा हप्ता गेला तर बाकी सगळे पैसे आपण खर्च करायसाठीच वापरतो. बरोबर आहे. तर त्याच्यापेक्षा त्यानं दुसरी बुक वाचून काय होणार नाही, वाचण्यापेक्षा कृती करायला पाहिजे की ते 15-20% जे आहेत ते पहिल्यांदा कुठल्याही फायनान्शियल ॲडवायझरकडे जाऊन पहिल्यांदा SIP लावली पाहिजे. ओके. आणि लोनचा हप्ता जाण्याच्या आधी तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा हप्ता गेला पाहिजे. बरोबर. तर ती एक सवय लागेल की तुम्हाला सेव्हिंगची. ओके ओके. तर खूप खूप धन्यवाद तुमचं, खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. तर आपण आता मगासपासून बघतोय सरांनी खूप चांगली स्टार्ट टू एंड ऑलमोस्ट एक रोडमॅप दिला आपल्याला काइंड ऑफ, की पर्सनल फायनान्स मध्ये आपण कसं काय काय हे करू शकतो, इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो, स्टार्टिंग कशी करू शकतो, सेव्हिंग कसं करता येऊ शकतं किंवा कुठे कुठे कट डाऊन करू शकतो. ओके. तर आजचा पॉडकास्ट आपण इथं थांबूया. थँक्यू तुम्ही पॉडकास्ट शेवट पण बघितल्याबद्दल.
तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला असेल आणि अशा टाईपच्या वेगवेगळ्या टॉपिक्सबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तो मध्ये सांगायला विसरू नका. आणि आवडलेला असल्यास लाईक करा आणि तुमच्या जे काही आहेत ओळखीचे जवळचे ज्यांना हा पॉडकास्ट युजफुल राहील असं तुम्हाला वाटत असेल त्यांच्याशी शेअर करा. तर पुन्हा भेटूया नवीन पॉडकास्टसोबत, नवीन पर्सनॅलिटीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.